नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग अशी टम्म फुगणारी मुगाच्या डाळीची भजी तयार करणार आहोत, सोडा न घालता। तर त्यासाठी आपण इथे बघूयात काय साहित्य घेतले। तर मी इथे ही 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे। तर मी ती अर्धा वाटी घेतलेली आहे। चण्याच्या डाळीने भजी खूप छान होतात। तर ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत पाण्यामध्ये। मुगाची डाळ काय 1 तासामध्ये भिजते, पण चण्याच्या डाळीला भिजायला टाइम लागतो, त्यासाठी 3 ते 4 तास भिजत घालायचे। 3 ते 4 तासांनी तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ मस्त अशी इथे भिजलेली आहे। हे बघा, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ। भजी जर अजून कुसकुशीत करायचे असतील तर यामध्ये थोडेसे तांदूळ जरी तुम्ही घातले तरी देखील भजी छान होतील। तर आता आपल्याला इथे ही डाळ जी आहे ती बिना पाण्याची मिक्सरला वाटून घ्यायची। बघा, या पद्धतीने आपल्याला इथे डाळ वाटून घ्यायची। आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता इथे आपल्याला ही शेवटची राहिलेली डाळ वाटून घ्यायची। तर त्यामध्ये आपल्याला इथे घालायचे या 10 ते 15 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ते अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते आपण यात वाटणात घालून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा, एकदम बारीक चिरून घालायचा। भरपूर अशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची। तर यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा घालायचा, पाव चमचा जिरं घालायचे, सगळ्यात शेवटी आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे। आणि आता हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे। डाळ ना आपल्याला इथे चांगली फेटून घ्यायची, जेणेकरून आपली भजी आहेत ती चांगली फुलतील। असं फेटल्याने आपल्याला इथे सोडा घालायची गरज नाही लागणार आहे। भजीचं मिश्रण आपलं इथे मस्त असं फेटून झालेलं आहे आणि आपण भजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल आपलं इथे गरम झालेलं आहे। आता आपण इथे हाताने मस्त अशी भजी काढून घेऊयात। हातानेच काढायची भजी, चमच्याने नाही काढायची, म्हणजे मस्त अशी ती गोल येते। कढईमध्ये जितकी बसतील तेवढी आपल्याला काढायची। भजी आपली इथे तयार झालेली आहेत। आता आपण ना ते काढून घेऊयात।
आता आपण हा दुसरा बॅच जो तळला आहे भज्यांचा मूग भजी तो देखील आपण इथे काढून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली मुगाच्या डाळीची आणि चण्याच्या डाळीची भजी इथे तयार झालेली आहे. नक्की करून बघा. आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.